स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट आणि चविष्ट अशी मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। त्यासाठी आपल्याला ही मेथीची भाजी आहे, निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे। शेंगादाण्याचं कूट लागेल थोडंसं, ही मुगाची डाळ मी भिजवलेली आहे, हिरवी मिरची, थोडंसं लसूण, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल, बस एवढं साहित्य लागणार आहे। आपण हिरवी मिरची आणि लसूण हे दोन्ही वाटून घेणार आहोत। हे पहा, मी लसूण आणि मिरची यांचा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये एक थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। साधारणतः एक पळीभर मी तेल घालत आहे। एक पळीने वरती थोडंसं तेल घालते। तेल आपलं हलकंसं गरम झालं की आपण त्यामध्ये हे मिरची आणि लसूण याचं वाटण घालून घेऊया आणि हे एक थोडंसं छान असं परतून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा आहे। हे असं वाटून घातलं ना की चव खूप छान लागते भाज्यांची। तुम्हाला वाटून घालायचे नसेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे देखील करून घालू शकता। आता आपण यामध्ये ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण डाळ देखील 1 मिनिटभर त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। हे व्यवस्थित असे मिक्स झाले की यात आता आपण चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे। तुमची भाजी केवढी आहे त्यानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्या। 1 चमचा आणि मी वरती अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। छान असं हे परतून झालं की त्यामध्ये आपल्याला ही भाजी घालून घ्यायची आहे। हे पहा, आता आपले हे छान असे वाटण परतून झालेले आहे। आपण त्यामध्ये आता ही भाजी घालून घेऊया। हिवाळ्यामध्ये मेथी मुबलक प्रमाणात मार्केटमध्ये भेटत असते। अशा वेळेस आपण मेथीचे वेगवेगळे प्रकार करून खायचे। मेथीची भाजी देखील वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। आज मी तुम्हाला मुगाची डाळ घातलेली साधी सोपी गावरान पद्धतीची भाजी दाखवणार आहे। खूप चवदार लागते ही भाजी, भाकरीसोबत, चपातीसोबत। वाटण नेहमी वाटून घातले ना की भाज्या नेहमी टेस्टी लागतात खूपच। आपण आता हे भाजी घालून झालेली आहे आपली, थोडंसं मिक्स करून घेऊया। त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। थोडंसं मिक्स झालं की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात आणि यावरती एक झाकण ठेवूयात। आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। हे थोडंसंच मी मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी घालून घेते यामध्ये। आता हे एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊयात। या पद्धतीने असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरती एक झाकण ठेवायचं आहे। हे पहा, यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि एक 2 ते 3 मिनिट याला वाफ येऊ देऊयात आणि नंतर परत शेंगादाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपले 2-3 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी आता व्यवस्थित अशी या पद्धतीने झालेली आहे। आपण आता ही भाजी व्यवस्थित अशी हलवून घेऊयात। यामध्ये पाणी आहे थोडं, ते आता आपण आटू देऊया, म्हणजे ही भाजी व्यवस्थित अशी डाळ आणि भाजी व्यवस्थित अशी शिजल्या जाईल। आता आपण गॅस थोडासा मोठा करूयात आणि एक 3 ते 4 मिनिट अजून ही भाजी आपली शिजू देऊया। हे पहा, आता आपल्या भाजीतलं पाणी व्यवस्थितपणे आटलेलं आहे, थोडंफार अगदी शिल्लक आहे। यावेळेस आता आपण इथं थोडासा शेंगादाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। आवश्यकतेनुसार घालून घ्या आणि आता आपण हे शेंगादाण्याचं कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे असे व्यवस्थित मिक्स झाले की परत एखाद मिनिटभर, आता फक्त जास्त वेळ नाही ठेवायची भाजी ही, 1 मिनिटभर आता कूट टाकल्यामुळे आपण व्यवस्थित हे परतून घेऊया ते 1 मिनिटभर, म्हणजे आपली भाजी तयारच होईल।
हे पहा, आता ही भाजी आपली बनवून व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. मी एका ताटामध्ये काढून घेते. हे पहा, आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. गरम गरम चपातीसोबत, भाकरीसोबत ही तुम्ही भाजी नक्कीच खाऊ शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.